महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात बुधवारी दिनांक 28 रोजी निधन झाल्याने पांढुर्ली येथे आज ग्रामस्थ व दुकाने कडकडीत बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आलाय। ग्रामपंचायती, विविध कार्यकारी सोसायटी व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी दादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातात निधन झाल्याने पांढुर्ली येथील सर्वच व्यावसायिकांनी आपापली दुकाने आज बंद ठेवून कडकडीत दुखवटा पाळला। पांढुर्ली ग्रामपंचायतीच्या आवारात दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच साहेबराव वाजे, माजी सरपंच पंढरीनाथ ढोकणे, ज्येष्ठ नेते विष्णू भाऊ वाजे, पोपटराव वाजे, कैलास वाजे, माणिक ढोकणे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अजितदादा अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या। या प्रसंगी पंढरीनाथ ढोकणे, विष्णुभाऊ वाजे, माळी गुरुजी, विराम मोगले यांनी दिवंगत दादांच्या आठवणी ताज्या करीत श्रद्धांजली वाहिली। या प्रसंगी माणिक ढोकणे, नंदकिशोर वाजे, कैलास वाजे, चंद्रकांत वाजे, श्री वाडगे, नितेश पवार, शरद केदार, देविदास केदार, शिवाजी वाजे, शामराव दिवटे, शरद वाजे, सुपान दिवटे, दशरथ मोगले, विकास दांगवे, नाजू शेख, संदीप वाजे, योगेश चव्हाणकी, रामनाथ सोनवणे, भाऊराव पवार, उत्तम माळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। नाशिक स्टार न्यूजसाठी वाल्मिक शिरसाट। काय झालं म्हणून विचारायला लागले, एक मुलाच्या गळ्यात हात घालून रडायला लागले। असा एक प्रसंग होता की आमच्या महाराष्ट्राचे एक भूषण, रोखठाम बोलणारे आणि हिंमतवान पुढारी सामाजिक कार्यकर्ते अजितदादा पवार आज महाराष्ट्राला सोडून गेले। मी एकच वाक्य सांगतो, भले बुद्धीचे सागर अजितदादासारखे नाही होणार, मर्द नाही हो राज्य राखले मनसुबीची तलवार, म्हणून म्हणतो अजितदादा अमर रहे, अजितदादा अमर रहे। राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचं काल सकाळी विमान अपघातामध्ये आकस्मिकपणे दुःखद निधन झालं। महाराष्ट्राला अतिशय धक्कादायक असा हा प्रसंग, त्यातून सावरण्याची महाराष्ट्राला अतिशय अजितदादांच्या जाण्याची उणीव झाली असा धीरगंभीर, सर्वांच्या हिताचा आणि प्रत्यक्षदर्शनी जसं बोलेल तसं काम करणारा असंही नेतृत्व या महाराष्ट्राला सोडून गेलं। ही कधी भरून न येणारी त्यांच्या जाण्याची उणीव संपूर्ण महाराष्ट्राला भासत राहील। हे दुःख पेलवण्याची परमेश्वर या महाराष्ट्राला शक्ती देव व आदरणीय नामदार अजितदादा पवारांच्या अमर आत्म्यात चिरशांती लाभो अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं, या पंचक्रोशीच्या वतीनं आणि पांढुर्ली ग्रामस्थांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आहे। या लाडके नेतृत्व आज ज्यांनी 6 वेळेस मुख्यमंत्रीपद भोगलेले, हे महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व आपल्याला लाभले। योगायोगाने परमेश्वराने त्यांच्यावर घाला घातला। त्यांची कारकीर्द, त्यांचं वय 66 वर्षाचं असून 66 वर्षे 6 महिने आणि 6 दिवस आणि 6 वेळेस ते उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भोगलेले। या महाराष्ट्राला सोडून जाताना सर्व महाराष्ट्र हळहळला। असा वर्षाव कधी ज्यांनी या महाराष्ट्राला घडवलेलं आणि मुळात त्यांचं जे घर आहे, घराणेशाही, या महाराष्ट्राला ज्यांनी सुजलम सुफलम बनवण्याचं काम हाती घेतलं, महाराष्ट्राला धैर्य द्यायचं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तो गरीब असेल, कोणी गांधलेला असेल, त्याला सहकार्य करणारं हे घराणं, आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एकमेव विरोधक म्हटल्यानंतर अजितदादासारखं काम या महाराष्ट्रामध्ये कोणी धडाडीचं नेतृत्व, ज्याला शब्द दिला असेल शब्द पाळणार आहे, हे महाराष्ट्राचं नेतृत्व आज हरपलेले। त्याला हे हरपलेले नेतृत्व आपल्याला कधी उणीव भरून निघणार नाही। महाराष्ट्रामध्ये ज्यांनी कामकाज केलेले त्यांच्याबरोबर आपल्या राज्याचे लाडके आपले महाराष्ट्राचे सिन्नर तालुक्याचे आमदार हे त्यांच्याबरोबर, त्यांचा सुद्धा आधार केलेला आहे। सर्वांचा आधार केल्यानंतर सर्व खचलेले आहे। ही उणीव कधी भरून निघणारी नाही। तरी आपल्या गावाच्या वतीने, आपल्या गावातील माझ्या कुटुंबाच्या वतीने आपल्या लाडक्या दादाला मी श्रद्धांजली वाहून थांबतो। उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील शोक
काल 8:45 दादाचं आकस्मिक निधन झालं आणि अख्खा महाराष्ट्र हळवला. मित्रांनो, कारच्या बाबतीत इतकं वाईट परिस्थिती झाली. शासनाने निर्णय घेतला आणि शासकीय कामाला लगेच कालची कालच दुखवटा म्हणून 3 दिवसाचा पाळून अख्खा महाराष्ट्र काल बंद ठेवला. तसाच आपण काय केलं, मग आता नाविलाज झाला या गोष्टीला. आपल्याकडे लेट बातम्या आल्या, सगळं झालं. मग आपण निर्णय घेतला, आपल्या गावच्या वाहिनीच्या हिशोबाने आपण मीडियावर याच्यावर टाकून हा उद्या बंदचा आज बंदचा आपण हा काल नारा दिला. आणि आपल्या गावातील पंचकृषीतील सर्व व्यावसायिक शेतकरी असतील, मजदूर असतील, या लोकांनी आपल्याला म्हणजे 100% बंद पाळून प्रतिसाद दिला. मी त्यांचे म्हणजे दादांना त्यांनी श्रद्धांजली म्हणून या लोकांनी मी त्यांचे फार आभार मानतो या लोकांचे. कारण त्यांनी आपल्याला म्हणजे महाराष्ट्रच अडवला, तर आपण का नाही अडवणार. तर दादांच्या बाबतीत सांगायचं जर झालं, दादा असा नेता होता का 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार लोकांना घेऊन जाणारा नेता होता. त्याची ही ओळख होती या नेत्याची. जेणेकरून मी काल कमेंट बघत होतो, म्हणजे राज ठाकरेची कमेंट बघितली, उद्धव ठाकरेची कमेंट बघितली, बाळासाहेब आंबेडकरांची कमेंट बघितली. ह्या लोकांनी सांगितलं अजित दादांनी